त्यामुळे आजच्या प्रेसच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचं आहे की काही जण ज्या काही अफवा उठवतायत किंवा चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करतायत की यांच्याच काळामध्ये वेदांताने ते नाकारलेलं होतं, ते साफ खोटं आहे, ते साफ चुकीचं आहे. ह्या पण गोष्टीची दखल ही आपण या निमित्तानं घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आलेल्या होत्या की कसं आपल्या महाराष्ट्रामध्येच तो योग्य ठरेल त्याबद्दल पण बऱ्याच प्रकारची चर्चा झालेली होती. वेगवेगळे मुद्दे त्यांनी उपस्थित त्या ठिकाणी केलेले होते आणि त्याच्यात त्यांना तळेगावची जागा ही अतिशय चांगल्या प्रकारची निवडलेली होती, वाटलेली होती आणि तिथं बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये ही गुंतवणूक धोरणे पोषक असल्याने त्यांनीच ही जागा निवडलेली होती. ही बाब देखील तितकीच स्पष्टपणे मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तसंच काही जण म्हणाले की आम्ही अजून काही प्रकल्प आणणार तर तेही प्रकल्प आणावे. मी आज पुन्हा आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, महाराष्ट्राच्या हिताचे जे जे प्रकल्प असतील ते प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावेत. फक्त त्याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये ही बात मात्र सगळ्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः सरकारने त्याबद्दलची नोंद ही घेतली गेली पाहिजे. तसंच काल आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता आम्ही पण बघतोय टीव्ही चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दाखवल्या जातात. आमच्या पक्षाला इतके ग्रामपंचायती मिळाल्या, हा पक्ष 2 नंबरला, हा 3 नंबरला, हा 4 नंबरला, हा 5 नंबरला. वास्तविक पत्रकार मित्रांनो, ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षीय चिन्हावर होत नाही, हे त्रिवार सत्य आहे. आता तुम्ही पण कुठल्या हेतूने त्या बातम्या देतात. आता उद्याच्याला त्या सरपंचांनीच जे डायरेक्ट सरपंच होतात त्यांनी जर लिहून दिलं की मी अमक्या अमक्या पक्षाशी समर्थक आहे किंवा त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तर ती गोष्ट वेगळी. पण एकंदरीतच तुम्ही जरी जे आकडे दाखवलेले ते जरी बघितले तर त्याच्यात महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा मिळालेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्याच्यातून सगळ्यांनीच आम्ही लोकांनी बोध घेतला पाहिजे की बाबा काय लोकांची अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांचं बघितलं तर त्यांची पण संख्या किती आणि काही वेगळे म्हणजे आघाडी पण करतात. बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये पक्षीय वाद नको म्हणून बाजूला. आता माझ्याच बारामतीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्या बारामतीमध्ये ग्रामपंचायतीला 2 पॅनल झाली तरी ती दोन्ही पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मानणारी असतात. त्याच्यामुळं तिथं असं काही पक्षीय चालतं अशातला भाग नाही. अशा बऱ्याचशा भागामध्ये ह्या गोष्टी घडतात. परंतु एकंदरीत ही निवडणुकीची तशी बघितली तर रंगीत तालीम आहे आणि ह्या निवडणुका चे निकाल लागलेले. त्याच्यानंतर मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या ह्या निवडणुका पण आता सप्टेंबर पर्यंत काहींना स्थगिती दिलेली होती, विशेषतः सहकारातल्या निवडणुकीला. आता सप्टेंबर संपल्यानंतर मार्केट कमिटीच्या पण निवडणुका लागतात, त्या पण पक्षीय चिन्हावर होत नाही आणि सहकारातल्या पण निवडणुका पक्षीय चिन्हावर त्या ठिकाणी होत नाही. परंतु एकंदरीतच वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही बातम्या पसरल्या गेल्या त्याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे लोक निवडून आलेले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील या निमित्तानं देतो. आणि आता गावची जबाबदारी त्यांच्यावर आलेली असल्यामुळं गाव स्वच्छ ठेवावं, चांगलं ठेवावं, तिथं विकास कसा होईल याबद्दलचा प्रयत्न करावा. गावामध्ये काही श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग याही गोष्टीचा अंतर्भाव करावा. कारण काही कामं अशी असतात की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलून त्या ठिकाणी चालत नाही. काही आपल्या पण नैतिक जबाबदारी असती. त्या प्रकारे तशा प्रकारची कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे ही अपेक्षा विशेषतः ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या पक्षाच्या विचारांचे जे लोक निवडून आलेले त्यांच्याबद्दल हे आपण करू इच्छितो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचार? दादा, सध्या राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना कारंजी औडवर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांनी स्वबळावर लढायचा परत पुनरुच्चार केलाय. तिथं तो त्यांचा अधिकार आहे ना. उद्याच्याला त्यांचा पक्ष काय किंवा इतर कुणाचा पक्ष काय, त्यांनी कुणाच्या
ताकदीवर लढावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या ताकदीवर लढायचा निर्णय घेतलेला आहे. ती बाब त्यांना त्यांच्या पक्षाला योग्य वाटत असेल तर त्यांना त्याच्यामध्ये आम्ही राजकीय टीकाटिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही. त्यांना शुभेच्छा. अर्थमंत्री असताना एसटी साठी 350 कोटी मंजूर केले होते, परंतु हे सरकार आल्यानंतर आता 100 कोटी दिले. नाही, मी आपल्याला सांगतो, मी सरकारमध्ये असताना आम्ही एसटीला 1400 कोटी रुपयाची एकूण तरतूद आपण त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्पात केलेली होती. एसटीचे पगार हे 250 ते 300 ते 350 कोटी पर्यंत जातात. कारण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस संप झालेला होता त्यावेळेस जी काही चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतलेला होता, तो निर्णय घेतल्यानंतर आता एसटी सुरू झालेली आहे. एसटीला त्यांचं स्वतःच उत्पन्नातनं सगळे पगार होतील अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. ऑटो संप मिटत असताना पण मी राज्याला सांगितलेलं होतं अर्थसंकल्पामध्ये की पैसे कमी पडतील, ते पैसे राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं त्या ठिकाणी देईल. आताच्या पुरवणी मागण्यामध्ये देखील ऑगस्टमध्ये काहीतरी 1000 कोटी रुपयाची ऍडिशनलची तरतूद हे शिंदे सरकारने त्या बाबतीमध्ये दाखवलेली होती. त्याच्यावर एकूण 2400 कोटी रुपयाचा म्हणजे 1400 पहिले आणि हे 1000 कोटी असे 2400 कोटी. आणि शिवाय काही कमी पडले तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये पण ते दाखवू शकतात. त्याच्यामुळं पैसे कमी झालेत का जास्त झालेत ह्याला जास्त महत्व देऊ नका. एसटी कामगारांचे पगार आणि कर्मचाऱ्यांचे पगार, ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचारी हे वेळेमध्ये व्हावे याबद्दल सरकारने बारकाईनं लक्ष त्या बाबतीमध्ये द्यावं. नगरपालिकेचे कामगार असतील, अधिकारी असतील किंवा एसटीचे असतील किंवा शिवभोजन स्थाळी याही बद्दलचे काही पेमेंट आहे ते राहिलेलं आहे, तेही वेळेमध्ये कसं जाईल याबद्दल कटाक्षाने सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे असं माझं आग्रही मागणं. दसरा मेळावा होण्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला होता, परंतु अजूनही त्यांना परमिशन मिळत नाहीये असा आरोप होतोय की शिंदे गटाला ते ग्राउंड देण्यात आले. यामध्ये खरं तर आता काही दिवस अजून उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. आता ती वेळ जवळ आलेली, कारण 5 तारखेलाच मला वाटतं दसरा आहे. नाहीतर मग शेवटी मागे तुम्हाला आठवत असेल काही वेळेस हायकोर्टामध्ये जाऊन पण परवानग्या घेतल्या गेलेल्या आहेत. मागे करोनाच्या काळामध्ये देखील तशा पद्धतीनं काही गोष्टी घडलेल्या आहेत. वास्तविक आता शिवसेनेचा आम्ही बरेच वर्षापासून शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथंच मेळावा घ्यायचे आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी ती जबाबदारी शिवाजी पार्कच्याच मैदानावर उद्धव ठाकरे साहेबांच्यावर सोपवलेली होती, म्हणजे शिवसेना प्रमुखाची. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की इथून पुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठीशी उभं राहा. तर त्यांनी त्यावेळेस आवाहन केलेलं होतं. तर तसाच पद्धतीचा मेळावा आता बीकेसी मध्ये काहीतरी शिंदे गटाचा मेळावा होणार आहे अशी बातमी आहे. त्यांना ती जागा उपलब्ध करून दिली तर इकडची जागा ह्या शिवसेनेला द्यावी उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि दोन्ही मेळावे व्हावे, दोघांचे विचार राज्याने ऐकावे. त्याचा एक प्रश्न आहे, शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी म्हटले की किती दिवस बाळासाहेबांचं नाव घेणार, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहे हे किती दिवस सांगणार, त्यांचं स्वतःच काही ते आहेतच ना. उद्याच्याला जसं आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतो, गांधी नेहरूंचं नाव काँग्रेस त्या ठिकाणी घेतली, जे आहे ते आहे. जी पुण्याई ती घेतली, त्यांनी नावं घेतली. आता तुम्ही नाही कुठेही गेलं तर आपल्या वडिलांचं नाव घेत, आपल्या पूर्वजांची नावं घेतो, आपण घेतोच. ही परंपरा आज नाही, महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पहिल्यापासून ती परंपरा त्या ठिकाणी चाललेली आहे आणि पुढे चालतच राहणार. दादा तर 50 आमदारांचं जे मर्ज करणं आहे, दादा त्यांना आम्ही कोणाच्या अंडर काम करतोय, आम्हाला अधिकारी म्हणून किंवा असेल एम्प्लॉय म्हणून असेल की आम्ही बीजेपीच्या अंडरच्या सध्याच्या आधी काम करतो. 50 बंडखोरांना बीजेपीत मर्ज करावं, एकतर मर्ज करून घ्यावं किंवा शिवसेनेचं दाखवावं. सरकार कोणाचं चाललंय हे कळत नाही. या संदर्भात हा प्रश्न आपला नाही, ही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेलेली आहे. सुप्रीम कोर्टात मला वाटतं 27 तारीख दिलेली आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टाने एकदा दोघांचं ऐकून घेतल्यानंतर अंतिम निर्णय देतील. दसरा मेळाव्याबाबत जे वाद सुरू आहे, सध्या दसरा मेळावा कुठे घ्यायचे याबाबत जे वाद सुरू आहे,
ते असताना तुमचे मित्रपक्ष असलेली शिवसेना त्यांनी जर दसरा मेळावा घेतला तर अजित पवार हे दसरा मेळावा त्यांच्या स्टेजवर दिसतील का? त्यांनी जर बोलले असेल. हे का मी आपल्याला सांगतो, दसरा मेळाव्याची पद्धत पहिल्यापासून त्यांच्या पक्षीय मेळावा आहे. त्याच्या आम्ही जसं आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन, राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवसाचं दिल्लीत घेतलं, त्यावेळेस आमच्या पक्षाची लोक त्या ठिकाणी स्टेजवर राहणार, त्यांच्या अधिवेशनात त्यांचा मेळाव्याच्या वेळेस त्यांची लोक राहणार. ज्या वेळेस महाविकास आघाडीची म्हणून सभा कुठं लावली जाईल त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या स्टेजवर हजर राहू. दादा आता कोर्टाने आता एक निर्णय दिलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आधीच जो बंगला होता तो अनधिकृत होता. वास्तविकतेत नारायण राणे हे वारंवार दावा करत होते की माझा बंगला हा अधिकृत आहे, त्याच्यावर महापालिकेची परवानगी आहे. आज कोर्टाने 10 लाखाचा दंड ठोठावलेला आहे. तसंच जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडावं स्वरूपाची सुद्धा भूमिका मांडलेली आहे. त्यातनं प्रश्न उपस्थित भूमिका मांडलेली आहे का सांगितली? दिले आदेश दिलेले आहे. तर वारंवार कुठे हायकोर्टाने? कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयात. तर प्रश्न उपस्थित राहतो की ज्या पद्धतीने दावे राणे सुद्धा करत होते सरकार नसतानाही आणि सरकारात आल्यानंतर सुद्धा, ते उघड होते की खोटे आहेत आणि त्यांच्या बंगल्यावर कारवाई होणार आहे. या संदर्भामध्ये शेवटी आपण न्यायव्यवस्थेने दिलेल्या निकालाला अंतिम मानतो. जर यदा कदाचित एखाद्याला खालच्या कोर्टामध्ये दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर त्याला अपील करण्याची पण मुभा असते. म्हणजे तुम्ही खालचं कोर्ट, नंतर सेशन कोर्ट, नंतर हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट, अशा पद्धतीनं आपल्या इथं व्यवस्था केली गेलेली आहे. आता हा निकाल म्हणजे मी तर सकाळपासून इथंच होतो त्याच्यामुळे मला निकाल कधी आला ते माहिती नाही, परंतु आपण ज्या अर्थी प्रश्न विचारता त्या अर्थी नक्कीच काहीतरी झालेलं असावं. आता त्या संदर्भामध्ये जे त्या प्रॉपर्टीचे मालक आहेत तेच त्या संदर्भामध्ये सांगतील की काय करायचं आणि काय नाही. या संदर्भामध्ये मागं वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेने पण नोटीस दिलेल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेने पण ते अतिक्रमण हटाव म्हणून त्यांचं काहीतरी पथक असतं ते पण गेलेले होते. अशा गोष्टी झालेल्या आपण बघितल्या. फक्त आमचं म्हणणं आहे की कुणीही असू द्या, आपल्या देशामध्ये कुठेही आपण काम करत असू तर प्रत्येकाने संविधानाचा आणि कायद्याचा नियमाचा आदर करून, घटनेचा आदर करून वागलं पाहिजे. ही साधी अपेक्षा आहे. एखादी विचार महाराष्ट्राच्या एसीपीचे अध्यक्ष म्हणतात की देवेंद्र फडणवीस अनेक लोक आमदार नाराज आहेत. त्या आमदारांवर अजित पवार यांचं लक्ष आहे का? कारण ही नाराजी कुठे ना कुठे भाजपला अडचणीत होईल आणि महाविकास आघाडीचे त्यांना फायदेशीर होईल. मी आपल्याला सांगू का, तुम्ही अनेकदा पत्रकार मित्र, काही आमच्या सहकाऱ्यांनी किंवा इतर राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांनी, मान्यवरांनी एखादं स्टेटमेंट केलं की तुम्ही त्या ठिकाणी विचारत असता. ते स्टेटमेंट आलेलं मी पण पेपरला वाचलेलं आहे, टीव्ही मध्ये पाहिलेलं आहे. माझी काही जयंतराव पाटलांची भेट नाही. मी ज्यावेळेस VSI ची मीटिंग होती त्यावेळेस आम्ही दोघे एकत्र भेटलो होतो आणि नंतर ते म्हणाले की मी आता नगरला चाललोय, नगरला माझे पक्षाचा मेळावा आहे, आढावा बैठक आहे, त्यानंतर ते औरंगाबादला जाणार होते. औरंगाबादला पण ते गेले. ते राजेश टोपे यांनी तिथं बैठक घेतली. ते आल्यानंतर मी त्यांना ह्या संदर्भामध्ये विचारीन आणि त्याबद्दलचं उत्तर देईन आणि मग मला त्यामध्ये स्पष्टपणे माझी भूमिका मांडता निवडणुकीनंतर आशिष शेलार असं म्हणाले की राष्ट्रवादी आता जे काही निकाल आले त्यावर दिसतं की राष्ट्रवादी हा 2.5 जिल्ह्यांपुरताच मर्यादित पक्ष आहे. तुम्ही या विधानाकडे कसं पाहता? तेव्हा का निंदकाचं घर असावं शेजारी, ते आमचं शेजारी घर आहे. त्याच्यावर त्यांना काय निंदा करायची असेल ते करू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही लोकांच्या मध्ये काम करणारे कार्यकर्ते, आमचे राष्ट्रीय नेते देखील त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना शिकवण आहे. आम्ही आमच्या परीनं काम करत राहणार. जनतेला जे योग्य वाटेल जनता त्याच्या पाठीशी उभी राहणार. आणि मी एक उदाहरण देतो. एकेकाळी 2 खासदार निवडून आलेला पक्ष देखील वर जाऊ शकतो, हे निंदकांनी लक्षात घ्या. देशामध्ये चित्ता आलेले आहेत 72 वर्षानंतर. चित्ता जो प्राणी आहे तो देशामध्ये आलेल्या 72 वर्षानंतर आणि त्याचं मार्केटिंग एवढं केलं जातंय की जेणेकरून पूर्ण इकॉलॉजी चेंज होऊ शकते. मला वाटतं मी आपल्याला सांगू का, बऱ्याचदा दुर्दैवानी तुमच्या माझ्या देशात आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रात जे महत्वाचे प्रश्न असतात, महागाईचे, बेरोजगारीचे,
आणि कायदा सुव्यवस्थेचे याला व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणतात. आता चित्ते आले, ठीक आहे, चित्ते वाढावेत हेही ठीक आहे, त्याच्यात पशुधन काय व्हायचं ते व्हावं, पण ह्याच्यातून काही रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. त्याच्याऐवजी वेदांताचं काय होणार आहे ते सांगा. त्याच्याऐवजी तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्याच्या करता अजून किती कोटी लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे ते त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगा. आणि मी पुन्हा सांगतो, अशा प्रकारची गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या चांगल्या कामाला मनापासून पाठिंबा देण्याचंच काम त्या ठिकाणी करेल. फक्त त्याच्यातनं पर्यावरणाचा ऱ्हास डोलेरा से 5 ऐसे बड़े प्रोजेक्ट है वो चले गए थे. हम सिर्फ वेदांता के बारे में बात करें कि वेदांता का प्रोजेक्ट भाग गया, लेकिन डोलेरा से खुद 5 जिसमें जियो फोन का भी एक प्रोजेक्ट था वो भी चला गया था. और इसका कारण यही बताया गया था कि इंफ्रास्ट्रक्चर नहीं है. ऐसे में वेदांता वहां जाना कैसे देखते? नहीं, हमारा यही कहना है कि अपने महाराष्ट्र में कोई किसी का भी गवर्नमेंट हो, किसी का भी सरकार हो, उन्होंने हमेशा महाराष्ट्र का हित सामने देखना चाहिए और उसमें से ज्यादा रोजगार कैसा पैदा हो सकता है, ज्यादा से ज्यादा इकोनॉमी पे कैसा परिणाम हो सकता है, उसके बारे में ज्यादा ध्यान देने की जरूरत है. उसके लिए जो भी इंफ्रास्ट्रक्चर लगेगा, अभी बीच में मैंने कुछ चैनल पे देखा या सोशल मीडिया पे देखा कि जो फोटो दिखा है कि अभी जो प्रोजेक्ट जा रहा है वेदांता का गुजरात में, वहां तो पानी है, 2 फीट 3 फीट तक पानी ऐसा दिखाई देता है. तो इंफ्रास्ट्रक्चर तो आप दे सकते हैं, तो ऐसा कोई भी न हो कि वो प्रोजेक्ट किसी इंफ्रास्ट्रक्चर वहां अवेलेबल नहीं है इसीलिए बाहर जा रहा है. ये अपने महाराष्ट्र के लिए बहुत नुकसान वाली बात है. दादा, ग्राम पंचायत में परिणाम आने के बाद बीजेपी ने आरोप लगाया है कि एनसीपी को महाविकास आघाड़ी सरकार के दौरान सबसे ज्यादा फायदा हुआ, जिसको देखते हुए शिंदे ने सरकार गिराई क्योंकि शिवसेना का नुकसान हो रहा था. ये बीजेपी को क्या लगता है तो बीजेपी उसके बारे में स्टेटमेंट निकाल रहा है. हर एक पार्टी, अभी शिवसेना शिंदे गठ भी खुद की पार्टी बढ़ाने की कोशिश कर रहा है, बीजेपी उनकी खुद की पार्टी बढ़ाने की कोशिश कर रहा है. बहुत सालों तक अपने महाराष्ट्र में शिवसेना और बीजेपी की युति थी. 5 साल उनका गवर्नमेंट था, पहले 95 से 99 तक. उसके बाद भी गवर्नमेंट आया था, तब भी शिवसेना ने उनको सपोर्ट किया था. तो किसी का भी गवर्नमेंट हो, एनडीए सरकार हो या यूपीए सरकार हो, उसमें जितने भी पार्टियां इन्वॉल्व हो जाती है, हर एक पार्टी को अपनी पार्टी बढ़ाने का पूरा अधिकार है. इसीलिए हम जब काम करते थे तो महाराष्ट्र का हित सामने रखकर हमारा काम चालू था, महाविकास आघाड़ी का. और उद्धव ठाकरे साहब, उनका भी पार्टी के बारे में अलग अलग वीसी लेते थे, मीटिंग लेते थे, डायरेक्शन देते थे. वैसा हम भी एनसीपी के बारे में करते थे, कांग्रेस के बारे में करती थी. उसमें एक छोटा सा पार्टी थी प्रहार, वो प्रहार के उनका काम चालू था. ऐसे सबको अपने अपनी पार्टी बढ़ाने का अधिकार है. तो ये ऐसे स्टेटमेंट निकाल कर ये कुछ होने वाला नहीं. बारामतीमध्ये पॉलिटिकल पार्टी के सिंबल पर नहीं लड़ा गया. कल देवेंद्र फडणवीस ने कहा है कि 600 में से 300 जगहों पर उनकी और शिंदे गुट की जीत हुई है. इसे आप किस तरह से? कितने? 300 जगह. कितने से? 600 में से 300 से ज्यादा जगहों पर उनकी जीत हुई. मेरा ये ख्याल है 600 में से करीबन 400 तक हमारी जीत हुई है, हमारी यानी महाविकास आघाड़ी. क्या कहना है आपका? बारामतीला सुरू लावण्याची तयारी आम्ही करू आणि ते गड जे उद्ध्वस्त करू. निर्मला सीतारामन बारामतीला येत आहेत, सुरू लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्यांचं स्वागत आहे. कुणालाही कुठल्याही भागामध्ये जाण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, मुभा आहे. बारामतीमध्ये त्यांनी पण यावं, आणखीन कोणी यायचं असेल त्यांनी यावं. बारामतीकर त्यांचं मनापासून स्वागत करतील आणि वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाची बटणं दाबायचं ते दाबतील.
इस तरह से कार्रवाई जो कोर्ट की इसे हिंदी में जानना क्या- चाहिए। क्या- नारायण राणे को लेकर कोर्ट ने जो अपना फैसला सुना है, कहा जा रहा था कि इनकी प्रॉपर्टी है इलीगल है, जो कि रानी की तरफ से अलग अलग दावे किए जा रहे हैं। ये देखो, उसके बारे में मैंने खुद पढ़ा नहीं, लेकिन आपने सवाल पूछा इसीलिए मैं जवाब दे रहा हूँ कि उसके बारे में वो अपील भी कर सकते हैं। क्या डिसीजन आया है मुझे मालूम नहीं। अगर वो डिसीजन उनके खिलाफ गया होगा वो सुप्रीम कोर्ट में जा सकते हैं, सुप्रीम कोर्ट के आगे उनके अपील कर सकते हैं। रामदास कदम यांनी असं एका भाषणामध्ये म्हटलं आदित्य ठाकरेंनी लग्न करावं, संसार करावं, मग त्यांना खोके वगैरे करते, नुसतं दाढी वाढवून फिरताय. मी आपल्याला सांगू का, तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा ना. आपली महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, आपली महाराष्ट्राची परंपरा नाहीये, आपल्या महाराष्ट्राला तशा प्रकारची शिकवण नाहीये. तुम्ही जर ज्याच्यातनं राज्याचं नुकसान होत आहे, ज्याच्यातनं बेरोजगारांच्या नोकऱ्या जात आहेत, ज्याच्यातनं शेतकरी अडचणीत येतो, शेतमजूर अडचणीत येतो, कामगार अडचणीत येतो, ट्रायबल असेल किंवा बिगर ट्रायबल असेल किंवा शेड्यूल कास्ट असेल, अल्पसंख्याक असेल, ओबीसी असेल, हा घटक अडचणीत येतो, तेवढ्या पुरतं बोलू ना. इंडिव्हिज्युअल कशा करता काढता किंवा तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी दाढी वाढवावी आणि कुणी दाढी काढावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आपण बोलण्याचं काय कारण आहे? खरं तर माझे रामदास कदम साहेबांशी पण ओळख आहे, संबंध आहे. ते सरकारमध्ये असताना आम्ही त्यांच्याकडे कामं घेऊन जायचो, मी सरकारमध्ये असताना ते आमच्याकडे कामं घेऊन यायचे. ते विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेस आमचे संबंध. पण ही जी काही घटना घडली त्याच्यातनं इतक्या खालच्या पातळीवर आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे. इथं ही परंपरा नाही. इथं वैयक्तिक कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून एखाद्याची निंदा नालस्ती करणं बरोबर नाही. हे लोकांना आवडत नाही. तुम्ही बघा, पाठीमागच्या काळामध्ये काही लीडर लोकांनी काही अशा मोठ्या मोठ्या लीडरची चेष्टा केलेली होती. म्हणजे मला आठवतंय सोनियाजींची पण काहींनी चेष्टा केलेली होती. ते लोकांना नाही आवडलं. तुम्ही तुमची विचारधारा मांडा, तुम्ही तुमची भूमिका मांडा. काय सरकारचं चुकत असेल तर विरोधकांनी ते चूक लक्षात आणून द्या, आणि जर विरोधकांनी काही चुकीचं केलं तर ते सरकारने दाखवावं. हे बरोबर नाही की कुणाचं लग्नाचं काय झालं, कुणाचं काय दाढीचं काय झालं, कुणाचं काय. दादा, संजय राऊत यांच्या विरोधात काल ईडीनं चार्जशीट दाखल केलेली आहे. त्या चार्जशीटमध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे 2006-7 साली शरद पवार साहेब केंद्रीय मंत्री होते. 1540च्या ज्यावेळेस बैठका संजय राऊतांना घेतल्या होत्या त्यावेळेस झाल्या होत्या, त्यामध्ये शरद पवार साहेब देखील होते, आणि त्यानंतर राकेश वाधवान यांना तो प्रोजेक्ट दिला गेला. अशा पद्धतीचा एक ठपका त्या चार्जशीटमध्ये ठेवण्यात आला. हो का? उद्याच्याला एखादी एजन्सी असती इन्क्वायरी करणारी, त्यांना जो अधिकार असतो त्यांनी काय करावा त्यांचा अधिकार आहे. आता ती कोर्ट मॅटर झालेली. आता कोर्टात ज्यांनी त्यांनी आपापले वकील देऊन आपापली भूमिका व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडावी, आणि मग त्याच्यातनं अंतिम काय तो फैसला त्या ठिकाणी देईल. एफआरपीचा जवळपास 729 कोटींचा जो हप्ता आहे तो अजूनही देणं बाकी आहे. गळीत हंगाम नावा जाहीर करण्यात आला. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्ही ना तेवढीच काहीतरी आकडा सांगता आणि लोकांची गैरसमजूत करता. 98.5 ते 99% निधी एफआरपीचा पैसा महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यांनी दिलेला आहे. किती? 99%. आकडा कितीचा आहे? 45 का 46 हजार कोटीचा. आज भारतामध्ये जिथं जिथं ऊस पिकतो तिथं कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर एफआरपी दिलेलं आपल्याला पाहायला मिळणार नाही. शेतकऱ्यांनी कष्टाने केलेला ऊस आहे, त्याचे पैसे वेळेत दिले गेले पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. कालच स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंग मध्ये असं सांगितलं की जर यदा कदाचित एका दुसऱ्या कारखान्याने एफआरपी दिलेली नसेल तर त्यांना लायसन देऊ नका. कशाचं? क्रशिंग लायसन त्यांना नाही मिळणार. आकडेवारी आलेली आहे, ती आकडेवारी इथं आहे. मी सांगतो ना, नमूद करण्यात आलेले त्या आकडे की 81 कारखाने आहेत, त्यातल्या 7 कारखान्यांना तर आता आरआरसी पण इश्यू करण्यात आलेली आहे. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये साखर आयुक्ताला आणि सरकारला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करावा आणि संबंधित कारखान्यावर ऍक्शन घ्यावी.
त्याबद्दल दुमत नाही. शेतकऱ्याला पैसे मिळालेच पाहिजे. दादा, दशहरा रैली को लेकर एक सवाल आपसे पूछना चाहूंगा कि शिवाजी पार्क का मैदान फिर से एक बार विवादों में है, उसके ऊपर किसी को भी अभी तक परमिशन नहीं मिली. शिंदे गुट भी ट्राई कर रहा है, उद्धव ठाकरे भी उनकी तरफ से ट्राई. नहीं ना, अभी शिंदे गुट को बीकेसी दिया है, बीकेसी का मैदान वहाँ का परमिशन दी है. तो अभी यह शिवाजी पार्क की परंपरा जो बालासाहेब ठाकरे के जमाने से चालू है, तो वो आगे भी चालू है. तो उद्धव जी को वहाँ सभा लेने के लिए परमिशन देनी चाहिए, ऐसी हमारी विनंती है. दादा, तुम्ही आता काही वेळा तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात कोणतेही प्रोजेक्ट यायला काही हरकत नाही, फक्त पर्यावरणाला ते मारत नसावे. येस. मुद्दा असं म्हणतो की नाणार हा प्रकल्प जो होता तो नाणारच्या इतर ठिकाणी करण्याची भूमिका आता राज्य सरकार किंवा राज्याचं उद्योग मंत्रालय सांगतं. तर त्याला समर्थन आहे का? कारण की जर तो पर्यावरण पूरक ठरला तर मी आपल्याला पर्टिक्युलर XYZ उद्योगाचं नाव घेऊन मला तुम्ही प्रश्न विचारताय, परंतु मी पुन्हा सांगतो की ज्याच्यातून ज्या भागात प्रकल्प उभा राहणार आहे त्या भागातला मेजॉरिटी लोकांचा पाठिंबा, हवेत तर प्रकल्प उभा राहत नाही. मेजॉरिटी लोकांचा 100% तर कुठंच काही, मग आपण एखादा समृद्धी महामार्ग करत असताना पण काही 4-2% लोकांचा विरोध असतो, रेल्वे लाईन करत असताना असतो, विमानतळ करत असताना असतो. परंतु आपण ज्यावेळेस डेव्हलपमेंटचा विचार करतो त्यावेळेस बहुमताचा आदर केला गेला पाहिजे. जर बहुमताने तिथले लोक पाठिंबा द्यायला तयार असतील आणि त्या भागामध्ये पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होणार नसेल, तर त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार असेल, त्या परिसराचा कायापालट होणार असेल, तर ते प्रकल्प महाराष्ट्रात आलेच पाहिजे. सर, एक प्रश्न आहे. वेगळ्या विदर्भाची पुन्हा मोहीम सुरू झाली आहे आणि प्रशांत किशोर बिहार सोडून आता नागपूरला आले आहेत. वेगळा विदर्भ तेव्हा त्याला काही तुम्ही महत्व देऊ नका. जोपर्यंत स्थानिक विदर्भातली जनता वेगळ्या विदर्भाच्या पाठीशी उभी राहत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. कितीही आले कितीही गेले तर काही त्याचा परिणाम होणार नाही. आपने लिखा है गड्ढों को लेकर महाराष्ट्र में गड्ढे, जिस तरह मुंबई नासिक का जिक्र किया है, ऐसे कई इलाके हैं जहाँ पे गड्ढे दिखाई दे रहे हैं. इसके बावजूद भी कई एक्सीडेंट हो रहे हैं, सरकार का ध्यान नहीं जा रहा है. बारिश के बाद किसी का भी सरकार हो, आपका भी हो, तो बारिश के बाद गड्ढे निकलते हैं. वो गड्ढे क्लियर करने का रास्ता वहाँ अच्छा करने का, वहाँ हॉट मिक्स प्लांट हो या कोई भी हो, प्रीमिक्स हो या कोई भी ये यूज करके वो ठीक ठाक करके देने चाहिए. ये गवर्नमेंट का काम रहता है. सेंट्रल गवर्नमेंट हो, स्टेट गवर्नमेंट हो, कॉर्पोरेशन हो या कोई भी एजेंसी हो या MMRD हो या राष्ट्रीय विकास महामंडल, कोई भी हो, उसका हर एक का काम है. उसकी क्वालिटी अच्छी होनी चाहिए. अभी CM साहब ने बताया है कि अभी आइंदा कुछ महीनों के बाद या कुछ सालों के बाद बम्बई के सभी रास्ते कंक्रीटीकरण करने वाले, वो भी किया तो भी अच्छा है. दादा, ये डिफेक्ट लाइबिलिटी पीरियड हर चीज का एक रहता है. हम देखते हैं कि हर साल रास्तों को लेके कॉन्ट्रैक्ट निकलता है, BMC हो, TMC हो, और हर बारिश में हम देख रहे हैं कि लोगों की जान जा रही है. आज भी अगर आप ट्विटर खोलेंगे तो देखेंगे कि थाने में भी रास्ते उसके बारे में जो कॉन्ट्रैक्टर है उनके ऊपर एक्शन लेनी चाहिए, उनके खिलाफ FIR दर्ज करनी चाहिए. एक तो कॉन्ट्रैक्टर के ऊपर भी, और वहाँ जो ऑफिसर वो देखता है जिसके मॉनिटरिंग जिम्मेवारी है कि ये रोड आपने देखने का है, वहाँ का जो भी एग्जीक्यूटिव इंजीनियर है, AC है, CE है, जो भी है, जिनकी जिम्मेवारी है उनके ऊपर भी एक्शन लेनी चाहिए. और जो कॉन्ट्रैक्टर है उसको ब्लैक लिस्ट में डालना चाहिए और उसके ऊपर भी FIR करना चाहिए. ये करने के बाद ही ये सब सीधे हो जाए. दादा, दहीहंडीमध्ये जो एक गोविंदा होता तुम्ही सावंत, तो अजूनही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये, त्याला अजूनही सरकारी मदत मिळाली नाही. या बाबतीत आपण काय? नाही, आम्हाला तर सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्या दिवशी मला वाटतं कोणतरी एक कॅबिनेट मिनिस्टर
त्यांच्या घरी जाऊन त्यांनी चेक पण दिलेल्या बातम्या पेपरमध्ये आलेल्या होत्या. प्रथमेश सावंत पॅरालिसिस झाला, तो केईला अजून हॉस्पिटलाइज आहे. तिथे डीएनचं असं म्हणणं आहे की तो रिकवर होईल की नाही याबद्दल अजून शंका आहे. तर उपचार होतील त्याच्यावरती, पण अजून 7.5 लाख रुपये कर्ज मिळणं अपेक्षित आहे. 2 ऑर्गन निकामी झाल्यानंतर ते मिळाले. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः फ्लोअरवर शब्द दिलेला आहे, म्हणजे विधिमंडळाच्या. तर मी आता काल पण एका मीटिंगला गेलो होतो. मधून अधून कुठल्या मीटिंगच्या निमित्तानं आम्ही जात असतो. जरूर हा मुद्दा मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून देईल. मला असं वाटतं की तो लक्षात आणून दिल्यानंतर ते ताबडतोब ऍक्शन घेतील, किंवा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं त्यांच्या कुणी लक्षात आणून दिलं तरी ते कार्यवाही करतील याबद्दल मला खात्री आहे. एक सवाल ये है कि लंपी वायरस जैसा खतरा आगे बढ़ रहा है. कई राज्यों ने बाकायदा जो मवेशी जो जानवर है उनको लाने और ले जाने में पाबंदी लगा दी है. मुंबई में भी सुप्रीम कोर्ट ने जारी किया पुलिस विभाग. क्या लगता है ये कार्रवाई पूरे महाराष्ट्र में होनी चाहिए? आपने महाराष्ट्र में ऑलरेडी किया है उसके बारे में. राधाकृष्ण विखे पाटिल उनके उस डिपार्टमेंट के मिनिस्टर है, उनके साथ मेरी बात हुई. मैंने लंपी के बारे में चीफ मिनिस्टर को भी लेटर दिया और डिप्टी चीफ मिनिस्टर को भी लेटर दिया. हम जब दिल्ली में तब मैंने पवार साहब को भी बताया कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है. पवार साहब बोले कि ठीक है, मैं सेंट्रल के मिनिस्टर के साथ और सेक्रेटरी के साथ भी बात करता हूँ, क्योंकि साहब के पास ये 10 साल तक डिपार्टमेंट था, साहब जब एग्रीकल्चर मिनिस्टर थे तब. और मुझे मेरे कुछ विधायकों ने और सहकारियों ने बताया कि दादा हमने ऐसे ऐसे बफेलोज समझो उस अलग स्टेट में ली थी, लेकिन वो लाने के लिए हमें बैन है ऐसे बता रहे. तो ये बैन तो लाया ही है, क्योंकि वो जो डिसीज है वो जल्द से जल्द यहाँ वहाँ उसका फैलाव हो जाता है. इसीलिए वैक्सीन ये एक ही उसका उपचार है कि आप अगर वैक्सीन कर सकते हैं तो वो कंट्रोल में रह सकता है. तो इसीलिए हमने उनको डिमांड की सीएम डीसीएम को कि आप अगर वैक्सीन पूरे देश में बहुत से स्टेट में ये लंपी डिसीज आया है तो आप बाहर से भी आउट ऑफ इंडिया वहाँ वैक्सीन होगा तो वहाँ से भी मंगाओ. लेकिन जल्द से जल्द अभी 15 अक्टूबर को शुगर फैक्ट्री शुरू होने वाली है, वहाँ भी बुलंदकार आती है, तो वहाँ भी बहुत से जानवर आते हैं, इसीलिए वो एनिमल्स आते हैं, इसीलिए वो देना चाहिए वैक्सीन. तो वो बोले कि ठीक है. बीच में भी कुछ लाख वैक्सीन आया था तो उन्होंने उसका डिस्ट्रीब्यूशन किया. ओके, थँक्यू. आणि आता मला एकटीला तुम्ही कुणीतरी विचारत चला, तुम्ही बाकीच्या कुणावर विश्वास ठेवू नका. मी सांगेन तसं होईल. आणि वर तिथं बसून बोलण्या बसून